महत्वाची बातमी पाहूयात। अनेर नदीपात्रावरील पुलावर अपघातांची मालिका सुरूच आहे। जीर्ण पुलामुळे अपघातांची ही मालिका सुरू आहे। नवीन पूल उभारण्याची नागरिकांची आता मागणी आहे। त्या संदर्भात स्थानिक नागरिकांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी ईश्वर बोरसे यांनी। पाहूया। स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे विनंती केली पुलासंदर्भात, तरी देखील अद्याप कुठलीही त्याची दखल घेतलेली नाही। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल दादा, या ठिकाणी वारंवार अपघात घडतात? वारंवार पीडब्ल्यू खात्याकडे आपण तक्रार करूनही आता पाहतो त्यांनी कुठल्याही पुलाची दुरुस्ती केलेली नाही। पुलाचे कुठल्याही पावसाचे पाणी सांडपाणी बाहेर निघत नाही। त्याच्याकडे ना कुठल्याही प्रकारच्या रेडियमच्या कलर मारलेला नाही। यापुढे असे अपघात चालू राहिल्यास त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामसंघाने करण्यात येत आहे। या पुलाच्या संदर्भात येण्याच्या याला डायरेक्ट आपण अनेक वेळा तक्रारी दिलेल्या आहेत। तक्रारी देऊन देखील या पुलाच्या कामाचे मागे मोठे मोठे खड्डे तेवढे खड्डे बुजण्यात आले, परंतु तेवढ्याने भागणार नाही। कारण की आपण या ठिकाणी 4 ट्रक या पुलाच्या खालून पडलेले आहेत आणि जो कोणी या ठिकाणी मोटरसायकलवाला असेल तर रिस्की प्रवास करतो, म्हणून हा मुक्ताच्या सापळा बनलेला आहे। शासनाची एकदम गंभीर दखल घेऊन या पुलाचे रुंदीकरण वाढवावं, या पुलाला काही अपघात होणार नाही अशी दक्षता घ्यावी। येण्याच्या असो का कोणी असो, शासनाने याच्यावर बारीक लक्ष द्यावं। या पुलाच्या मुदत संपून गेली आहे, खलास झालेले या सलाय वगैरे सगळे निघून गेले, पण हे सरकार जो आहे ना दुर्लक्ष करतं, म्हणजे कामच करत नाही हे। आणि माझ्या समोर 3 गाडीच्या इथं खाली खोचडून गेल्या। 3 गाड्या, लोसनची गाडी होती, काही बॅटरीची गाडी होती, अशा 3 गाड्या होत्या इथं ते कोसळून गेली। इथं पाणी जरी असतं ते 3 गाड्या वाहून जात्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।